शेड तुम्ही पोरं बघू. आणि मुंबईवरून आला की एक नंबर झाले. सुपला शॉट आणि नवीन बायका पण दिसत नाही. फुगड्या पण झाल्या, फुगड्या पण झाल्या, कंबर दुखती, या असं प्रॉब्लेम, रोग निर्माण झाले ना. डोपर झिजली. काना म्हणायचे, काना. त्या ठिकाणाचं नाव काना. तर इकडे या ठिकाणी माझे काका त्यांच्या लहानपणी त्यांना जे अनुभव आले होते तर ते आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होते. म्हणजे त्यांनी ते कुठल्या परिस्थितीत दिवस काढले आणि त्यांच्या काय त्यांच्या आठवणीतल्या काही गोष्टी होती त्या आम्हाला सांगत होते. कन्यावर एसटी आली पुढे, एसटी इकडे धुळावर काय समजायचं, गाडी आली पुन्हा आम्ही धाव मारायची, कुठं काढायची त्याच्या घरात एसटी बघायची, बसायला नव्हे, बसायचं नव्हे, बसणं म्हणजे केवढं मोठं बाकी रस्त्याची जाते ना, जाते ती बघायला आम्ही इथं धाव मारायची. हे रस्ता उजाडा म्हणजे एसटी आहे, तेव्हा इथून तिथलं दिसायचं लोक शिकायचे ना, त्याच्यामुळे गाडी क्लिअर असायची, इथनं धाव मारायची, इथलं दिसायचं एसटी बघायला असं नागडं नागली बसायचं नाही. बसतोच काय. तिकीट किती होती एसटीची? इकडे असेल तेव्हा रुपया 50 पैसे, रुपया ₹1 एवढी, ₹1.70 असं सगळा जोडला बघायला गेल्यावर टू झेड तुम्ही पोरं बघू. आणि मुंबईवरून आला की माणूस, मुंबईवरून जो माणूस आहे ना तो आम्हाला असं वाटायचं की दिवाळीच आहे, आज उद्या दिवाळी. पत्रे आहेत ना आधी 8 दिवस अमोल गाडी मी येतो, आमचा खाडा खायचं जायचं सुट्टी आणि आखी रात्र झोपणार, काहीतरी खायला मिळेल. आणि एक बिस्किटचा पोडा फोडायचा आणि एक बिस्किट द्यायचं. हे महादेवांना जेव्हा जायचं ना आणि यायचे मुंबईवर आले त्यांचे काम चांगलं केलं त्या काळात. असं काय कुठल्या पोराला असं चुकवायचं नाही, 2 बाटल्या होत्या पण तिने असं चुकवलेलं नाही मला. ही गोणी भरूनच शेंगदाणे कुरमुऱ्याची गोणी, त्याच्यामध्ये शेंगदाणे मिक्स असायची, असा खजूर टाकलेला असायचा. आम्ही सगळं उघडे लागले ना, आले की पहिली खबर लागायची नाही ना, आम्ही आपली सगळी वाढली पोरं खळ्यात कपडा मग असं करायचं. मग ते मातीवाने यायचं, बसका मारायचं. आयुष्यात असं दिवस नको सध्याच्या काळात येणार. आणि पिशवी पोचायला मला माने आमच्या कुठं गेला 8 पैसे मिळणार. ह्याला नेऊन सोडला म्हणजे याला पैसे द्या, मारा मारे सगळी. मी आता बघत नाही, तू जायचं तर. कोकणातले नळे कोकणातच होते. मग ते कसं होतं, नळे मुंबईला पण होते. नाही म्हणजे मुंबईला पण होते, मुंबई कोकणातच झाली ना, इकडे कोकणात झाली ना. असं काय होतं, नळ्यांचा नळा हा प्रकार मुंबईला मी बघितले. हे मँगलोर वगैरे ते बँगलोर साईडचे म्हणून ते त्याला बँगलोर शब्द आलेला. काय होतं, पैसे मिळायचे नाही, आपण बदली जायचो, ते ना आमच्याकडे यायचं नळापाला आणि जेवण मिळायचं आणि लय मंगलबाई साठायची. पण जेवणासाठी आम्ही जायचो. मी गाडी कशाला फक्त नाणा द्यायचा, ते लावायचं कळत नव्हतं, उलटा लावायचं. ते लावण्यात पण टेक्निक आहे, नळा लावण्यात पण टेक्निक होत ती. एक त्याला ना एक बाजू छोटी असायची आणि एक बाजू मोठी असायची. तिचं उलट लावलं ना तर पाणी घरात येणार.
असं होतं. म्हणजे आम्ही बियो 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 ना पडताय पुन्हा दुपारी 2-2:30 दरम्यान वरती असायचं ना ते सगळं आता- छोट्या झाडवा घ्यायच्या ते सगळं झाडायचं 500 रुपये काढायची काय हा माझं काम तुझं उन्हातलं माझ्याकडे 500 घ्या माणूस बोलव. मळणी घालायची मळणी तुम्ही नसेल बघितली बघितले एकदा घालायचं ना शेटांची इथं नाचण्याची. आमच्या इथं पण घालायची या खाळ्यात घालायच्या आमच्या. हा, इथं शेटांची आपलं इथं नाचण्याची घालायची ना. हा मग आकाशने बघितलेलं ह्याने नाही सर एवढ्याशा ते 2 बैल नुसते आता गोल गोल तिथल्या गोल गोल फिरताय. एवढ्याशा भातासाठी आम्ही अख्खी रात्र फिरायचो बैलाच्या पाठी. जेवढा बैल फिरेल तेवढा माणूस फिरेल. एवढं झिगझिग करायचं जेवायचं काय तर जेवण मिळेल. दुसरा पाठीमा उद्देश काय नाही. काम फुकट करायचं ते. पैसे कोण देत होत भात सोडायला पैसे कोण देत होत पैसे नाही पैशाचा हा व्यवहारच नाही. पैशाचा व्यवहारच नाही आता कसं कॅशलेस कॅशलेस तेव्हा तो जमाना आला कॅशलेस तेव्हा पैसे जमाना द्यायला. आला. आता हा तुमचा कॅशलेस आला सगळ्या बाबतीत बाबा. आमचा जमाना खरा कॅशलेस भात लावणं भात कापणं नाही, सगळं करणं. पैसे नाही कोणाला. पैशाचा संबंधच नाही. एकदा आपली आलं की आपण जायचं त्यांच्या कॅशलेस. म्हणजे तो जमाना कुठे गेला याचा विचार कर ना. 1000 पटीने त्याच्यात बदल झाला. 100 पटीने होईल 1000 पटी. पाकीवर खैराजी पटी बैलगाडीतून ऑनलाईन जाणं सर ते बोललं हागायचं नाही ना आमचं. लाकडं तोडायची म्हणजे ते मेन एवढी जाणलं लाकडं तोडायची त्याला घेऊन घालायची ते काठ उकडे जळा म्हणतात त्याला. आपण गचून पेटवतो तसं नाही. बोलाने आयडिया काढला त्या माणसाचा अंदाज घेतला. काय करायचं लाकडं काढायची 20 किलो आणि त्याची करायची 100 किलो. कशी करायची काय आयडिया असेल त्याच्या टेक्निक माहितीये. पाण्यात न्यायची नाही सोपी आयडिया पण टेक्निक मोठा आहे. ठेवायची काट्यावर. हो शेट बघा झाली 1 मन झाली. हा तो काय करणार फक्त बघणार 1 मन झालेली वजन बघणार आणि गुण झाला त्याच्यात अर्धी काढायची इकडे ठेवायची परत त्याच्या 4 काढायची. हो शेट बघा 1 मन झाली पण निघून झालं परत अर्धी काढायची इकडे. असं करून ते 20 किलोची 100 किलो काटा खाली करायचं नाही. काटा करायचं असं ह्याच्या अन्ना काटा आहे ना खाली 1-2 फक्त लाकडं काढायची त्याच्यासोबत काढायची आणि मग परत लावायची 1-2 झाली झाले पण झालं 100 किलो 20 किलोची 100 आणि बाजूला ठीक असायचं ना. बाजूला ठीक ना काढणार हा. कसं सगळी टाकली काय ती असं मोठा ठीक घरा एवढा असं आपल्या घरा एवढा मोठा ठीक असं करून पैसे कमवतात. काताची नंतर आम्ही पाळ करायची. घर तोडून न्यायचं नाही मोठे व्यापारी खणायचं आम्ही अण्णा मी या संतोष उदय खरी जमिनीत खणायचं आणि ती पाळ्या मिळायची शेडायची आणि 2 दिवस ठेवायची नदीत. म्हणजे वजन मारायचं ना मग त्याला भिजली साफ बीट खायची 2 दिवसांनी यायची. आता 5 किलो असेल ना 2 दिवसात पाण्यात 20 किलो आला असं त्या कातवाला फसवायचं कातवाला. तर आता आमच्या घरी बघून आहे तर बनवायची सुरुवात करते. नालीला पीठ लावलं जात आहे. बघूया आता आपला घरातलं भजन कसं करत आहे. हा इथे पीठ बॉक्सिंग वाले पण आले ते करा पीठ बॉक्सिंग कर काय हे कुठलं बॉक्सिंग होतं. आता बघूया भजनाची सुरुवात होते तर भजन बघूया आता कसं करतात. दोन्हीवरून नाम वेगळी करताय. हेची माहेर माझे हेची माहेर माझे श्री गणराया बुद्धी
मजवरी मस्तक कृपा करी मजवरी मस्तक ठेवतो चरणावरी कृपा करी मजवरी मस्तक ठेवतो चरणावरी कृपा करी मजवरी मस्तक ठेवतो चरणावरी गजानना गजानना वाजे वीणा वाजे वाजे मृदुंग नमो आदिरूपा उद्धार करूपा नमो आदिरूपा उद्धार करूपा काय चालू आहे नंबर कशी शोभून दिसते दादा वा वा आता धरलं पाहिजे एक नंबर पुरी भाजीचा प्रोग्राम आहे आपल्याकडे एक नंबर भाजी एक नंबर झाले हा सुपला शॉट पुरी देऊ काय हा ना मानतो आणतो चहा आणतोय भाजी हा काय ए बापू चालल्यात कुठे रात्रीचा वाजले किती 2:30 चालल्यात कुठे हा फुगडी बघाय फुगडी मग आता शिकार करायची की काय
प्लॅन काय आहे? भास्करची बॅटरी आणायची नाही चिकन. नाही प्लॅन काय आहे? प्लॅन आता पहिलं प्लॅन आहे शिकार वाघाची की कोंबड्याची रे? का आपली शिकार होणार आहे? नाही तर प्लॅन करायचा ना. प्लॅन काय पण? प्लॅन हा म्हणजे कसं काय म्हणजे समजलं ना ते? नाही समजलं नाही. अरे तसं ते कसं काय इसकटून सांग जरा. इसकटून हा प्लॅन काय करायचं? बकऱ्याचा प्लॅन काय आहे पण? मला काय तू जमिनी काढवेच नाही विषय बकऱ्याचा. काय तू तुझ्या मनात आहे काय करायचं? हा माझं जायचं नाही. नाही तू काढ मग एकटा कर. जरा असं काय करू नको शूटिंग. मग आलू जाऊया चाळव्याला. उठूया चाळव्याला उठूया ना. आताच काय भाव तर आता रात्रीचं चाललो आहे. कुठे रे? तटावर चाललो. तटावर कशाला घेऊन यायचं असं डायरेक्ट सांगायचं वाघान पळवला. वाजवलं ते म्हणतात. त्याला तेरडा म्हणतात. कशासाठी यूज करायचा? हे आता गौरी आणतात ना. गौरीला काय? गौरीला आणायला ह्या फुलारा घेऊन जायला लागतो. अच्छा आप्पा आपण आता आज कसा गौरीचा दिवस आहे. आज गौरी हे आपल्या सगळ्या घरातले वाडीतल्या सगळ्या गौरी आणणार. आज आगमन आणणार. मग आजच्या गौरी तुम्ही पण तुमच्या लहानपणी पाहिले असेल ना. मग तेव्हाची काय मजा बसायची गौरीची? अरे आम्ही ढोलक्या घेऊन जायचे, टाळ घेऊन जायचे खाली नदीवर. मग नाचायचे तिथे. बायका फुगड्या घालायच्या. खूप मोठा कार्यक्रम गौरीचा. हा गौरीचा धमाल. धमाल म्हणजे हे कधीच सांगतोय तू? शाळेतलं तुझं सांगतोय? आता 40 वर्षापूर्वीच आहे. हा अच्छा 40 वर्षापूर्वीचं. आणि आताचा मध्ये आणि त्याच्यामध्ये जाम फरक आहे. आता फक्त बायका पोरं दिसतच नाही तिकडे गौरीच्या इथे. पोरं पण दिसत नाही आणि नवीन बायका पण दिसत नाही. फुगड्या पण झाल्या. फुगड्या पण झाल्या. कंबर दुखती असं प्रॉब्लेम. रोग निर्माण झाले ना. डोपरे झिजली. आता जास्त सुविधा भेटायला लागल्या तर ते सगळं गेलं. काय म्हणते त्याला बंद झालं सगळं टोटल. विशेष म्हणजे काय ह्या सगळ्या गोष्टी लाडू करंज्या मटण चिकन हे जेव्हा सण असेल त्याच वेळेस ते मिळत होतं. नाही तर एवढी लोकांची ऐपत पण होती दररोज सारखं खायला. रोज खाण्या एवढी लोकांकडे पैसे नव्हते. लोकांची परिस्थिती नव्हती म्हणून हे सगळं केलेलं आहे. अजून एक विचारायचं होते तुम्ही सगळेजण तेव्हा बकरे बिकरे आणायचात. हो मग तेव्हाच मजा कशी होती? पैसे कसे काढायचे तुम्ही लोक? पैसे म्हणजे एवढा मोठा काय तेव्हा जास्त महाग नव्हता. 50 रुपयाला पण त्यावेळेला लोकांनी बकरा आणलेला आहे. फक्त 50 रुपयाला बकरा. मग ते साफ कुठे करायचं तुम्ही? सगळं ते स्वतः तुम्हीच लोक साफ करायचे. साफ करायचे. मग त्याचे वाटे कसे काढायचे? असे अंदाजान म्हणजे लिव्हर बिवर कोणला पाहिजे की असं विचार? नाही असं काय नाही. जे भेटेल ते एकत्र करायचं. नंतर एक वाटी किंवा डबा घ्यायचा मारायची वाटी. हा मग ते प्रत्येकाच्या घरात गेलं पाहिजे. पण आता गौरी सजते आहे. सजलेली आहे ना आता? पूर्ण झालंच आहे. घट्ट बसली. गौरीची सजावट चालू आहे. असू दे असं कंबर बटा म्हणजे ते व्यवस्थित राहतं. हे मधोमध घ्या ना. मधोमध घे. मोठा डायमंड तो मध्ये घे. आता आमची आरती आता झाली आहे आणि आमची गौराई नटली आहे. संपला. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मंडळ आभारी आहे तुमचं सगळ्यांचं. हा ये तुला नंतर भेटा मला. तरुण नेतृत्व विक्रांत सावंत
आज मोठं काम करतात आमच्यासाठी. हे गवत मारण्याचं काम करतायत. गवत मारण्याचं काम जाम मोठं आहे. आता गणपतीचे आमचे इथे विसर्जन होणार आहे, तर इकडे जर आम्हाला नाचावं लागतं, तर ते नाचण्यासाठी आम्हाला जागा करतायत. तर खूप सारं त्यांनी गवत काढलं आहे. आता बघूया आता काय कितीपर्यंत जात आहेत ते. तुमचं काय मत आहे याच्यावरती? हे जे काम करतायत चांगलं काम आहे. चांगलं काम आहे. हे सगळ्यांनी केलं आहे. याच्यात सगळ्यांनी सहभाग घेतला पाहिजे ॲक्च्युली. मग आता कुठे दिसत नाही ते सहभाग घेणारे, एवढेच जणच आहेत. हां हां आता हां जितेंद्र यांनी झाडू मारलेली आणि संदीप काका हां पंकज कोटचडकर यांनी साफ केलेलं आहे इकडे. हां इकडचं क्लीन झालेलं आहे सगळं बघा. मग तिकडचे पोरं येत आहेत करायला. ती बघ हात हलवत आलेत बघ. ते आलेत दोघं झाडू घेऊन आलेत. हां आता कोट घालून पुन्हा एकदा सज्ज. पावसाला सुरुवात झाली आहे. कधीपासूनचा एक्सपिरियन्स आहे तुमचा? आता पुरतं लॉकडाऊन नंतर ना? 7 वर्ष हेच काम चालू आहे. तर काका आता गणपतीला आपण यायसाठी आपण किती 4-5 महिन्यापासून अगोदर म्हणजे जसा आपला शिमगा होतो त्याच्यानंतर आपल्याकडे गणपतीची लगबग सुरू होते. त्याच्यानंतर गणपतीची लगबग सुरू गणपतीची तिकीट काढणं ह्यापासून सगळं म्हणजे बघ. आता काय वाटते तुला? आता लास्टचा दिवस आहे गणपतीचा, म्हणजे आज विसर्जन होणार आहे आणि आपली तयारी आता झाली. लागते थोडस मनाला थोडस वेगळं फिलिंग होतं ना, की आता इतक्या दिवसाची आपण तयारी केली, गणपती आपल्याकडे आलेले आणि आता जाणार गणपती, थोडस मन थोडस नाराज होतं आपलं. तर आज विसर्जनाचा लास्टचा दिवस आहे. आमची तयारी पण झाली आहे. अर्धे गणपती तिकडून आमचे वाडीतले आलेले आहेत खाली. आता ह्या आमच्या इकडे आमचं चौक आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक. तिथे आता गणपती सगळे एकत्र भेटतील आणि एकत्र गणपती नाचवले जातात. आता बघूया आपण आपले गणपती इकडे असे भजनाच्या तालामध्ये नाचतायत. बघूया. चौका थोडा थोडा खाली जाईल. बस 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 मंगल मूर्ती मोरया. चला बघता बघता गणपतीचे 5 दिवस संपले. आज गणपती विसर्जनाचा आजचा दिवस आहे. तर आता गौरीला पूर्ण घर दाखवलं जातंय. मला कशासाठी दाखवलं तू हे सांग. का दाखवलं जातं काकी सगळं घर गौरीला? लक्ष ठेवायला पाहिजे कसं काय आणि माळा बनवून जायला पाहिजे. धान्याने धान्याने करून जायला पाहिजे. टोपल्या भरल्या असायच्या, हा पूर्वी टोपल्या भरलेल्या असायच्या, त्या तशाच भरून राहू देत नाही असं. माझा त्याच्याकडचा उद्देश आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. पाठीमागं गणपतीचं लक्ष आपल्या घराकडे असलं पाहिजे, म्हणून आपल्याकडे गणपती असा घेतला जातो, जेणेकरून गणपती जातानाचा गणपती लक्ष आपल्याकडे आपल्या घराकडे राहिलं पाहिजे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. खाली खाली गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती.
गणराया मंगल मूर्ती तू मोरया. पार्वतीच्या नंदना मोरया गजानना गजानना. तर आता आमच्या सगळ्यांचे गणपती इथे आमचं ते स्थान आहे गणपती विसर्जन करण्याचं, तिथे आमचे सगळ्यांचे गणपती आले. इथे आता आरती होईल. सगळ्या गणपतींची पहिली पूजा करून घेतील, नंतर आमची आरती होईल, नंतर भजन होईल आणि नंतर मग विसर्जनची तयारी होईल. आता ह्या आरती आणि भजनामध्ये आमचा जवळजवळ 1-2 तास जातील. आता आरती सुरुवात होणार आहे. तर आता आरती सुरू होईल. आरती आणि भजन दोन्ही सुरू होईल. दक्ष गणपती बाप्पा. तर आता बघूया आता आरती आपली सुरू होणार आहे. महाराज महाराज महादेव
अजून एक आहे, अजून एक आहे, अजून एक आहे. पंखा पाठ, पंखा पाठ. अरे तू गाणं कारण देव जाणे, देवाचे कारण देव जाणे, कारण देव जाणे, देवाचे कारण देव जाणे. रामने मितो अभिमाना वेगळा, तुका बरे मी तो अभिमाना वेगळा. घालुनी गोपाळा बारसे. तर अशा तऱ्हेने आता आमचा भजनाचा कार्यक्रम सगळा पार पडला आहे. लोकांनी, सगळ्या मुलांनी खूप मजा केली. भजन एकदम मस्त झालं सगळं. आता बाप्पाला निरोप द्यायची वेळ आलेली आहे. तर आता लास्ट गाराणं होईल. गाराणं होल्यानंतर आपल्या बाप्पाला निरोप देण्याची तयारी सुरू होईल. मग गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा लवकर या. तर आता गणपतीचं विसर्जन झालंय. आमचा आता पाठ रिकामा झालाय. झालं आता सगळं विसर्जन झालं. सगळ्यांची सुट्टी संपली आहे. आता बघूया लोकांच्या भावना काय आहेत. लोकांच्या भावना काय आहेत. चहा पित आहेत आमचे काका. सण हा आता जो आपला सुंदर छान झाला. आपली भजनं सगळी एकदम मस्त एक नंबरात.
हां, पप्पा तर आमचे लेट आले. पण तुम्हाला एक दिवसात काय वाटलं, तुम्ही काय मिस केलं? मे महिन्यापासून गणपती येणार म्हणून उत्सुकता होती. तिकीट शेवटी मिळाली नाहीत. तसं ते धावा करून आलो आणि कधी गणपती कधी गेले कळलंच नाही. 2 दिवसात तुम्हाला गौरी पूजन भेटलं. तुमच्या भावना काय आहेत आताचा या पूर्ण आपल्या कार्यक्रमाबद्दल? तर काय गणपती गेले पण फार दुःख होत आहे, कारण का 5 दिवस मी सेवा केलेली आहे. हां मनोभावे हां म्हणून मला दुःख होतं. हां, म्हणजे मला असं वाटतं की अजून 5 दिवस गणपती आले पाहिजे. हां, ते सगळ्यांना आता प्रत्येक कोकणी माणसाला तेच वाटतंय. श्रद्धा आहे. हां, लोकांची श्रद्धा आहे. हां, तुमच्या भावना काय आहे आता तुझी भावना काय, तुझा एक्सपिरियन्स काय आहे? हा तुझं हे पहिलं वर्ष आहे गणपतीचं. खूप छान वाटलं. खालचं तुला कार्यक्रम कसा वाटला? एन्जॉय केला. तुझं तिकडे करकेचं आणि ह्याच्यात सेम आहे? फरक आहे थोडासा फरक आहे. मग तिने पण एन्जॉय केलंय. तुझं काय सुनबाई बद्दल काय मत आहे? हा गणपतीने व्यवस्थित केलंय का जेवण वगैरे? नवीनच आहे, तिला काय अजून माहित नाही आहे. पहिलं सांभाळून घ्या. हा, आपल्याला मॅनेज करून घ्यावं लागेल. प्रयत्न शिकेल आता थोडं अजून. आता आतापर्यंत किती चहाचे पेले झाले सांग मला? 5 दिवसात 5 दिवसात चहाचे पेले किती झालेत सांग? तर आता चहा प्यायला बसतोय. सगळं झालंय. आता उद्या चाललोय मुंबईला. तर तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या व्हिडिओजला लाईक करा आणि आमच्या व्हिडिओना शेअर जरूर करा. तोपर्यंत गणपती बाप्पा मंगल मूर्ती.